हवामान. प्रस्तावना. आज खूप पाऊस आहे ना? आज खूप पाऊस आहे. काल सकाळी थंडी होती. काल दुपारी उकडत होते. परवा हवा ढगाळ होती. अशी विधाने आपण बऱ्याचदा ऐकतो. ही विधाने एखाद्या विशिष्ट ठिकाणी विशिष्ट वेळी असणाऱ्या परिस्थितीविषयी माहिती देतात. ही वातावरणाची अल्पकालीन स्थिती असते. एखाद्या प्रदेशातील हवेचे अनेक वर्षे निरीक्षण व मापन करून तेथील हवेची सरासरी स्थिती निश्चित केली जाते. हवेची ही दीर्घकालीन सरासरी स्थिती म्हणजेच हवामान होय. हवामानावर अक्षांश, समुद्र सपाटीपासूनची उंची, समुद्रापासूनचं अंतर, प्राकृतिक रचना इत्यादी घटकांचा प्रभाव पडत असतो. त्यामुळे प्रत्येक ठिकाणचे हवामान भिन्न असते. मानवी जीवनावरही हवामानाचा फार मोठा प्रभाव पडत असतो. म्हणून आज आपण भारत व ब्राझील या देशांच्या नकाशांच्या सहाय्याने त्यांच्या हवामानाचा अभ्यास करणार आहोत. नकाशा वाचन. अगोदर आपण आपल्या भारत देशाच्या नकाशाचा अभ्यास करूया. भारत हा भारतातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान व तापमान दर्शवणारा नकाशा आहे. या नकाशाचे काळजीपूर्वक निरीक्षण करा आणि मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. सांगा पाहू, 4000 मिलीमीटर पेक्षा अधिक पर्जन्यमान असलेले प्रदेश कोणते? अगदी बरोबर. भारताच्या पूर्वेकडील काही भागात व पश्चिम किनाऱ्यावरील काही भागात 4000 मिलीमीटर पेक्षा अधिक पर्जन्य होतो. आता सांगा, कमाल आणि किमान तापमानाचे प्रदेश कोणते? बरोबर. भारतात लक्षद्वीप बेट, अंदमान निकोबार बेट, भारताचा आग्नेय किनारा आणि राजस्थानचा काही भाग येथे 29 अंश सेल्सिअस म्हणजेच कमाल तापमान असलेले दिसून येते. तर भारताच्या उत्तरेस जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश व उत्तराखंडाच्या काही भागात आणि दक्षिणेस केरळ व तामिळनाडूच्या सीमेवरील थोड्याशा भागात 20 अंश सेल्सिअस म्हणजेच किमान तापमान असलेले पाहावयास मिळते. सांगा पाहू, तापमान कोणत्या दिशेकडे वाढत आहे? अगदी बरोबर. तापमान उत्तरेकडून दक्षिणेकडे वाढत आहे. वाऱ्यांची दिशा व या वाऱ्यांचे नाव काय आहे ते सांगा. बरोबर. वारे नैऋत्येकडून वाहत आहेत. त्यांना नैऋत्य मोसमी वारे म्हटले जाते. सांगा पाहू, भारतातील पर्जन्यासाठी कोणते वारे कारणीभूत आहेत? अगदी बरोबर. भारतात नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो. सांगा बरं, राजस्थानच्या काही भागात वाळवंट आढळते. याचे कारण काय असेल? बरोबर. राजस्थानच्या पश्चिमेस थरचे वाळवंट आहे. राजस्थानमध्ये अरवली पर्वत मोसमी वाऱ्यांचे विभाजन न करता केवळ दिशा देण्याचे कार्य करतो. मोसमी वाऱ्यांची दिशा अरवलीला समांतर असते. त्यामुळे हे वारे पर्वत ओलांडत नाहीत. परिणामी अरवलीच्या पश्चिमेकडे पाऊस अगदीच कमी पडतो. म्हणून येथे वाळवंटी प्रदेश निर्माण झाला आहे. आता सांगा, देशाच्या उत्तर भागातील हवामान कोणत्या प्रकारात मोडते? अगदी बरोबर. देशाच्या उत्तर भागात पर्वतीय हवामान अनुभवास येते. आता भारतातून जाणारे व हवामानावर परिणाम करणारे प्रमुख अक्षवृत्त कोणते ते सांगून ते या नकाशात काढा. बरोबर. भारताच्या मध्यातून जाणारे
प्रमुख अक्षवृत्त म्हणजे कर्कवृत्त होय. कर्कवृत्त भारताच्या हवामानावर परिणाम करते. आता सांगा, भारताच्या द्वीपकल्पीय पठाराच्या कोणत्या भागात मध्यवर्ती निम्न शुष्क स्थिती आढळते? व त्याचे कारण काय आहे? अगदी बरोबर. सह्याद्री पर्वताच्या पूर्वेस मध्यवर्ती निम्न शुष्क स्थिती आढळते, कारण हा पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. आत्ताच आपण भारताच्या हवामानदर्शक नकाशाच्या सहाय्याने भारतातील हवामानाविषयी थोडी माहिती घेतली. चला आता आपण ब्राझीलच्या हवामानाविषयी माहिती घेऊया. ब्राझील हा ब्राझीलचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान दर्शवणारा नकाशा व हा ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेचा छेद पहा. चला आता आपण या नकाशा व छेदाचे निरीक्षण करूया व यावर आधारित मी तुम्हाला काही प्रश्न विचारते, त्यांची उत्तरे द्या. सांगा पाहू, या नकाशामधील समताप रेषांचा विचार करता ब्राझीलमधील सरासरी तापमान कक्षा किती आहे? अगदी बरोबर. नकाशातील समताप रेषांचे निरीक्षण केल्यास असे लक्षात येते की ब्राझीलमधील सरासरी तापमान कक्षा 18 ते 28 दरम्यान आहे. सांगा बरं, या छेदात दाखवल्याप्रमाणे ब्राझीलच्या कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो? बरोबर. या छेदात दाखवल्याप्रमाणे अँडीज पर्वत, ॲमेझॉन नदीचे खोरे, पॅराग्वे पॅराना खोरे व किनारी प्रदेशात जास्त पाऊस पडतो. या नकाशाचे निरीक्षण करून सांगा की ब्राझीलकडे कोणकोणत्या दिशेने वारे येतात? अगदी बरोबर. ब्राझीलकडे पूर्व दिशेने वारे येतात. सांगा पाहू, ब्राझीलकडे पूर्व दिशेने वारे येण्यामागचे कारण काय असेल? बरोबर. मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून विषुववृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे वारे वाहतात. पृथ्वीच्या परिवलनामुळे या वाऱ्यांची दिशा बदलून ते पूर्वेकडे वाहतात. त्यामुळे ब्राझीलकडे पूर्व दिशेने वारे येतात. आता सांगा की या वाऱ्यांना कोणता अडथळा निर्माण होतो? अगदी बरोबर. या वाऱ्यांना अजस्त्र कड्यांचा अडथळा निर्माण होतो. सांगा पाहू, या वाऱ्यांमुळे ब्राझीलमध्ये कोणत्या प्रकारची वृष्टी होत असते? बरोबर. या वाऱ्यांमुळे ब्राझीलमध्ये प्रतिरोध प्रकारची वृष्टी होते. आता या वाऱ्यांचा व पर्जन्याचा सहसंबंध सांगा. अगदी बरोबर. अटलांटिक महासागरावरून बाष्पयुक्त वारे येतात. हे वारे वाहताना त्यांच्या मार्गात येणाऱ्या अजस्त्र कड्यामुळे अडवले जातात. त्या कड्याला अनुसरून ते वरही जातात. वर गेल्यावर हवेचे तापमान कमी होते व हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन पाऊस पडतो. याला प्रतिरोध पर्जन्य म्हणतात. ज्या दिशेने वारे कड्याला अनुसरून वर जातात त्या बाजूला मुसळधार पाऊस पडतो. सांगा पाहू, कोणत्या भागात सरासरी तापमान कमी आहे? बरोबर. देशाच्या दक्षिणेकडे 18 इतके कमी तापमान आहे. आता तुम्ही ब्राझीलमधील पर्जन्य छायेचा प्रदेश ओळखा व तेथील हवामान स्थिती सांगा. अगदी बरोबर. अटलांटिक महासागरावरून येणारे वारे कड्याला अनुसरून वर जातात व त्या बाजूला मुसळधार पाऊस पडतो. तर ज्या दिशेने वारे पुढे जातात तिथे मात्र पाऊस कमी पडतो. कडा ओलांडल्यावर वाऱ्यातील बाष्पाचे प्रमाण कमी झाल्यामुळे व हवेची बाष्पधारण क्षमता वाढल्यामुळे पावसाचे प्रमाण अतिशय कमी होते. त्यामुळे ब्राझीलचा काही प्रदेश पर्जन्य छायेचा प्रदेश झाला आहे. येथे सर्वसाधारणपणे
23 अंश सेल्सिअस तापमान आढळते. आता सांगा की कोणत्या भागात तापमान जास्त आहे? बरोबर, देशाच्या उत्तर भागात म्हणजेच विषुववृत्तीय प्रदेशात तापमान जास्त आहे. सांगा बरं, अक्षवृत्ताचा विचार करता ब्राझीलमधील कोणत्या प्रदेशात समशीतोष्ण हवामान असेल? अगदी बरोबर, ब्राझीलच्या दक्षिण भागातून मकर वृत्त गेला आहे, म्हणून दक्षिण भागात समशीतोष्ण कटिबंधीय हवामान आहे. सांगा पाहू, 0 अंश ते 5 अंश उत्तर व दक्षिण या पट्ट्यात वाऱ्यांची स्थिती कशी असेल? बरोबर, विषुववृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस 5 अंश अक्षवृत्तापर्यंत वर्षातील बराच काळ हवा थंड असते. त्यामुळे तेथे वारे वाहत नाहीत, म्हणून या पट्ट्याला विषुववृत्तीय शांत पट्टा असे म्हणतात. आता सांगा की या नकाशात वितरण दाखवण्याची कोणती पद्धत वापरली आहे? अगदी बरोबर, या नकाशात तापमानाचे वितरण दाखवण्यासाठी समताप रेषांचा वापर केला आहे, तर पर्जन्याचे वितरण दाखवण्यासाठी छाया पद्धतीचा उपयोग केला आहे. आतापर्यंत आपण भारत व ब्राझील या दोन्ही देशांच्या तापमान व पर्जन्य दर्शवणाऱ्या नकाशांचे अगदी छान पद्धतीने वाचन केले. आता आपण या 2 देशांतील हवामानाचा अभ्यास करूया. हवामान. अगोदर आपण आपल्या भारत देशाच्या हवामानाची माहिती घेऊयात. भारत. भारतात मान्सून प्रकारचे हवामान आढळते. आपल्या देशाच्या मध्यातून कर्कवृत्त गेले आहे, त्यामुळे येथे सूर्यकिरणे लंबरूप पडतात. परिणामी येथे तापमान अधिक असून दक्षिणेकडे ते वाढत जाते. हिवाळ्यात जम्मू काश्मीर, हिमालय पर्वतीय प्रदेशातील काही भागात तापमान -40 अंश पेक्षाही कमी असते. उदाहरणार्थ, राजस्थानातील गंगानगर येथे जून महिन्यात 50 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान वाढते, तर कारगिल शहरात हिवाळ्यात तापमान -48 अंश सेल्सिअस इतके उतरते. भारताचे अक्षवृत्तीय स्थान व समुद्र सपाटीपासूनची उंची यामुळे भारतातील हवामानात विविधता निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे हिंदी महासागर व हिमालय पर्वत यांचाही भारतीय हवामान व मान्सूनच्या निर्मितीवर फार मोठा प्रभाव पडतो. हिमालयामुळे उत्तरेकडून येणारे अतिथंड वारे अडवले जातात. याशिवाय नैऋत्य मोसमी वारेही हिमालयाच्या शिवालिक व हिमाचल रांगांपासून परत फिरतात. पंजाबचा मैदानी प्रदेश व राजस्थानच्या थर वाळवंटात उष्ण हवामानामुळे उन्हाळ्याच्या सुरुवातीला कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. त्यामुळे हिंदी महासागरातील जास्त दाबाच्या पट्ट्यांकडून भारताच्या मुख्य भूमीकडे वारे वाहू लागतात. पश्चिम व पूर्व घाटांच्या अडथळ्यांमुळे किनारी भागात जास्त पाऊस पडतो, तर घाटांच्या वातविन्मुख प्रदेशात पाऊस कमी पडतो. हे वारे अरवली पर्वतरांगांना समांतर दिशेत वाहत असल्यामुळे गुजरात, राजस्थान या भागातही कमी पाऊस पडतो. पश्चिम राजस्थानमधील जैसलमेर हा भारतीय सर्वाधिक कोरडा भाग असून येथे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 120 मिलीमीटरपेक्षा कमी आहे. हे वारे पुढे हिमालयाकडे जातात. त्यांची बाष्पधारण क्षमता वाढते. हिमालयाच्या अडथळ्यांमुळे तेथेही प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. हिमालयाच्या रांगांकडून हे वारे परत फिरतात व त्यांचा परतीचा प्रवास सुरू होतो. हे वारे ईशान्येकडून हिंदी महासागराकडे परतत असताना द्वीपकल्पाच्या काही भागात पुन्हा पर्जन्य आणतात. याला परतीचा मान्सून म्हणतात.
मान्सूनच्या परतीच्या काळात तमिळनाडूमध्ये सर्वाधिक पाऊस पडतो. एकूणच काय तर भारताचे हवामान वर्षभर उष्ण असते. मेघालयमधील खासी जिल्ह्यातील मौसिनराम येथे 11,872 मिलीमीटर व चेरापुंजी येथे 11,777 मिलीमीटर इतका पाऊस पडतो. ही दोन्ही ठिकाणे भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वाधिक पर्जन्यवृष्टीची ठिकाणे आहेत. परंतु असे असले तरी तेथून अगदी जवळच असलेल्या शिलाँग येथे फक्त 1,000 मिलीमीटर पाऊस पडतो. मौसिनराम व चेरापुंजी येथे बंगालच्या उपसागरावरून आणि अरबी समुद्रावरून येणारे वारे खासी टेकड्यांमुळे अडवले जातात. परिणामी तेथे प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. या उलट शिलाँग, दिसपूर आणि गुवाहाटी खासी टेकड्यांच्या वातविन्मुख बाजूस असल्याने तेथे पावसाचे प्रमाण कमी आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने भारतात 4 ऋतू मानले आहेत. ते पुढील प्रमाणे: फेब्रुवारीच्या मध्यापासून जूनच्या मध्यापर्यंत उन्हाळा, जूनच्या मध्यापासून सप्टेंबरच्या मध्यापर्यंत पावसाळा, ऑक्टोबर व नोव्हेंबर परतीच्या मान्सूनचा काळ आणि नोव्हेंबर ते जानेवारी पर्यंत हिवाळा ऋतू असतो. भारतातील 4 ऋतूंचे वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर या 6 ऋतूतही विभाजन केले जाते. यातील 15 मार्च ते 15 मे या कालावधीत वसंत ऋतू असतो. या कालावधीत वातावरण प्रसन्न असते. थंड व सुगंधी हवा वाहत असते. 15 मे ते 15 जुलै या काळात ग्रीष्म ऋतू असतो. या कालावधीत वातावरण उष्ण होत जाते. 15 जुलै ते 15 सप्टेंबर या कालावधीत वर्षा ऋतू असतो. यावेळेस हवा बाष्पयुक्त असते. 15 सप्टेंबर ते 15 नोव्हेंबर शरद ऋतू असतो. यावेळी आकाश निरभ्र असते. 15 नोव्हेंबर ते 15 जानेवारी हेमंत ऋतू असतो. या दिवसात वातावरण थंड असते. तसेच रात्र मोठी व दिवस लहान होतो. 15 जानेवारी ते 15 मार्च या कालावधीत शिशिर ऋतू असतो. या कालावधीतही वातावरण थंड असते. भारताच्या मध्य भागातून कर्कवृत्त जात असल्याने भारताला उष्णकटिबंधीय प्रदेश म्हटले जाते. या देशाला अनेकदा अनियमित पाऊस, दुष्काळ, चक्रीवादळे, पूर इत्यादी नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागतो. आपण भारतातील हवामानाविषयी माहिती घेतली. चला आता आपण ब्राझीलच्या हवामानाची स्थिती जाणून घेऊया. ब्राझील. ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार जास्त असल्यामुळे हवामानात विविधता आढळते. उदाहरणार्थ, विषुववृत्ताजवळ उष्ण तर मकर वृत्ताच्या दक्षिणेस समशीतोष्ण हवामान असते. आग्नेय तसेच ईशान्य दिशेकडून येणाऱ्या पूर्वीय वाऱ्यांपासून या देशात पाऊस पडतो. ब्राझील उच्च भूमीचा काही भाग उत्तरेकडील किनाऱ्यांपर्यंत आहे. त्यामुळे समुद्रावरून येणारे वारे अजस्त्र कड्याने अडवले जातात व किनारी प्रदेशात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. उच्च भूमीच्या पलीकडे या वाऱ्यांचा प्रभाव कमी होतो. परिणामी येथे अत्यल्प पाऊस पडतो. हाच ब्राझीलमधील पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. या शुष्क प्रदेशास अवर्षण चतुष्कोण असेही म्हटले जाते. ब्राझीलच्या तापमानाचा विचार केल्यास असे लक्षात येईल की ब्राझीलचा उत्तरेकडील प्रदेश उष्ण आहे
तर दक्षिणेकडील प्रदेशाचे तापमान त्या मानाने कमी आहे. यात ऋतूनुसार विविधता आढळते. ब्राझीलच्या किनारी भागात विषुववृत्ताजवळ तापमानात फारसा फरक पडत नाही. या प्रदेशात ऊर्ध्व दिशेने वारे वाहतात. यांचा अंतर्गत भाग कमकुवत असल्यामुळे आवर्त निर्माण होत नाही. म्हणून ब्राझीलच्या किनारी भागात वादळे क्वचितच होतात. देशाच्या उत्तर भागातून विषुववृत्त जाते, त्यामुळे या भागात हवेचे तापमान अधिक असते. ॲमेझॉनच्या खोऱ्यात सरासरी तापमान 28 अंश सेल्सिअस असते, तर उच्चभूमीच्या प्रदेशात हवामान थंड असते. किनारपट्टी प्रदेशात समुद्र सानिध्यामुळे हवामान सौम्य व आर्द्र असते. ॲमेझॉनच्या खोऱ्यात सुमारे 2000 मिलीमीटर तर आग्नेय किनारपट्टीवर 1000 ते 1200 मिलीमीटर पर्यंत पाऊस पडतो. ब्राझील हा उष्णकटिबंधीय देश आहे. या भागात हिमवृष्टी होत नाही, परंतु काही आकस्मिक परिस्थितीत दक्षिण ध्रुवीय वारे ब्राझीलच्या दक्षिण भागात पोहोचतात. अशा वेळी या प्रदेशात हिमवृष्टी होते. 1879, 1957 व 1985 या वर्षी हिमवृष्टी झाल्याची नोंद आहे. आतापर्यंत आपण भारत व ब्राझील या देशांच्या हवामानाची माहिती घेतली. आता आपण आलेखाच्या सहाय्याने दोन्ही देशातील प्रमुख शहरांच्या हवामानाविषयी माहिती घेऊया. प्रमुख शहरांचे हवामान. या दोन्ही आलेखांचे नीट निरीक्षण केल्यास तुमच्या लक्षात येईल की या आलेखांमध्ये एक्स अक्षावर जानेवारी ते डिसेंबर असे 12 महिने, तर वाय अक्षावर अंश सेल्सिअसमध्ये तापमान व या वाय अक्षाला समांतर असलेल्या या वाय अक्षावर मिलीमीटरमध्ये पर्जन्यमान दाखवले आहे. तसेच कमाल तापमान कक्षा ही गुलाबी व किमान तापमान कक्षा ही निळ्या रंगांच्या रेषालेखाच्या आधारे दाखवली आहे. तर पर्जन्यातील फरक हा स्तंभालेखाच्या आधारे दाखविला आहे. अगोदर आपण भारतातील प्रमुख शहरांच्या तापमान व पर्जन्याचा अभ्यास करूया. मुंबई, दिल्ली, चेन्नई व कोलकाता ही भारतातील प्रमुख शहरे आहेत. भारत, मुंबई, दिल्ली, चेन्नई व कोलकाता या प्रमुख शहरांचे वर्षभरातील तापमान व पर्जन्यमान दर्शवणारे हे आलेख पहा व मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. सांगा पाहू, चेन्नई व उर्वरित भारत यांच्या पर्जन्याच्या काळामध्ये तुम्हाला कोणता फरक आढळतो का? अगदी बरोबर. चेन्नईमध्ये सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत पाऊस पडतो, तर उर्वरित भारतात जून ते सप्टेंबर या काळात पाऊस पडतो. मे महिन्याच्या अखेरीस भारतात नैऋत्य दिशेकडून वारे वाहण्यास सुरुवात होते. भारतात प्रामुख्याने या वाऱ्यांपासून पाऊस पडतो. सप्टेंबरमध्ये नैऋत्य मोसमी वारे परततात, तेव्हा ते ईशान्येकडून नैऋत्येकडे वाहतात. हे वारे भारताच्या ईशान्य व पूर्व किनाऱ्याला पाऊस देतात. आता सांगा, दिल्ली व कोलकाता यांच्या तापमान वक्रात कोणते साम्य आढळते? बरोबर, दिल्ली व कोलकाता येथे जानेवारी ते मे पर्यंत तापमान वाढत जाते, त्यानंतर हळूहळू कमी होत जाते. आता तुम्ही चारही शहरांची सरासरी कमाल व किमान तापमान कक्षा काढा. अगदी बरोबर. मुंबई शहराची कमाल तापमान कक्षा 3 अंश सेल्सिअस तर किमान तापमान कक्षा 9 अंश सेल्सिअस इतकी आहे. दिल्ली शहराची कमाल तापमान कक्षा 20 अंश सेल्सिअस तर किमान तापमान कक्षा 21 अंश सेल्सिअस इतकी आहे. चेन्नई शहराची कमाल तापमान कक्षा 12 अंश सेल्सिअस तर किमान तापमान कक्षा
7 अंश सेल्सिअस इतकी आहे. कोलकाता शहराची कमाल तापमान कक्षा 11 अंश सेल्सिअस तर किमान तापमान कक्षा 17 अंश सेल्सिअस इतकी आहे. सांगा बरं, कोणत्या शहराची तापमान कक्षा कमी आहे व त्यावरून कोणता अंदाज कराल? बरोबर, मुंबई शहराची कमाल व किमान तापमान कक्षा कमी आहे. त्यावरून येथे वर्षभर तापमानात फार मोठा बदल घडून येत नाही असे लक्षात येते. आता सांगा, कोणत्या शहराची तापमान कक्षा जास्त आहे व त्यावरून हवामानाचा अंदाज करा. अगदी बरोबर, दिल्ली शहराची कमाल तापमान कक्षा जास्त आहे. त्यावरून येथे हवामानात सतत बदल होत असावेत असे जाणवते. आता मुंबईचे तापमान व पर्जन्यमानाच्या आधारे हवामानाचा अंदाज करा. बरोबर, मुंबईमध्ये वर्षभर तापमानात फारसा फरक पडत नाही, परंतु पर्जन्यात मात्र फरक पडतो. मुंबईमध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीत भरपूर पाऊस पडतो. जुलै महिन्यात सरासरी 800 मिलीमीटर इतका पाऊस पडतो. याचाच अर्थ मुंबईमध्ये 4 महिने पाऊस पडतो व उर्वरित कालावधी भरपूर उष्णता असते. सांगा पाहू, आपल्या भारतात कोणत्या महिन्यात जास्त वृष्टी होते? अगदी बरोबर, भारतात जुलै व ऑगस्ट महिन्यात जास्त वृष्टी होते. आता या शहरांचे सम व विषम हवामानात वर्गीकरण करा. बरोबर, मुंबई व चेन्नई या शहरांच्या तापमानात वर्षभर जास्त फरक पडत नाही, त्यामुळे येथील हवामान सम आहे. तर दिल्ली व कोलकाता या शहरातील तापमानात वर्षभर बराच फरक पडतो, त्यामुळे येथील हवामान विषम आहे. आपण भारतातील 4 प्रमुख शहरांचे तापमान व पर्जन्यमान दर्शवणाऱ्या आलेखांचा अभ्यास केला. आता आपण ब्राझीलमधील 4 प्रमुख शहरांच्या हवामानाविषयी थोडक्यात माहिती घेऊया. ब्राझील. आपण आता ब्राझीलमधील 4 प्रमुख शहरांचे तापमान व पर्जन्य दाखवणाऱ्या आलेखांचा अभ्यास करूया. मॅनॉस, बेलेम, पोर्तो ॲलेग्रे व रियो दी जानेरियो या प्रमुख शहरांचे वर्षभरातील तापमान व पर्जन्यमान दर्शवणारे आलेख पहा व मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. सांगा पाहू, 4ही शहरातील तापमान कोणत्या महिन्यात सर्वात जास्त आहे? अगदी बरोबर, मॅनॉस शहराचे तापमान ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात. बेलेम शहराचे तापमान जून ते डिसेंबर महिन्यात. पोर्तो ॲलेग्रे या शहराचे तापमान जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात सर्वात जास्त आहे. रियो दी जानेरियो या शहराचे तापमान फेब्रुवारी महिन्यात सर्वात जास्त आहे. आता सांगा, दिलेल्या शहरात सर्वात जास्त पाऊस कोणत्या महिन्यात पडतो? बरोबर, मॅनॉस व बेलेममध्ये मार्च महिन्यात. पोर्तो ॲलेग्रेमध्ये ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात, तर रियो दी जानेरियोमध्ये जानेवारी, मार्च व डिसेंबर महिन्यात सर्वात जास्त पाऊस पडतो. सांगा बरं, ब्राझीलमधील पर्जन्य ऋतूचा कालावधी कोणता? अगदी बरोबर, ब्राझीलमधील विषुववृत्तीय प्रदेशात वर्षभर पाऊस असतो. दक्षिणेकडे डिसेंबर ते एप्रिल हा पर्जन्य ऋतूचा कालावधी असतो. मे ते ऑगस्ट हा उन्हाळ्याचा तर डिसेंबर ते मार्च हा हिवाळ्याचा कालावधी आहे. आता सांगा, कोणत्या शहराची तापमान कक्षा सर्वाधिक आहे व ती किती आहे? बरोबर, सर्वाधिक तापमान कक्षा पोर्तो ॲलेग्रे या शहराची असून ती 20 अंश सेल्सिअस इतकी आहे. सांगा पाहू, रियो दी जानेरियो मध्ये सर्वसाधारणपणे कोणत्या प्रकारचे हवामान असते?
अगदी बरोबर. रिओ दी जानेरिओ हे शहर मकर वृत्ताजवळ असल्याने येथे सर्वसाधारणपणे समशीतोष्ण कटिबंधीय हवामान असते. ही होती भारत व ब्राझीलमधील प्रमुख 4 शहरांची माहिती. आता आपण काही चित्रांच्या मदतीने या देशांची आणखी थोडी माहिती घेऊया. चित्रवर्णन. येथे काही चित्रे दिली आहेत. त्यांचे निरीक्षण करा. ही चित्रे भारत व ब्राझील या दोन्ही देशांमधील काही विशिष्ट ठिकाणी असलेली भौगोलिक परिस्थिती दर्शवतात. काही चित्रांमध्ये अति पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी झाली आहे. तर काही चित्रांमध्ये अवर्षणामुळे जमिनीला भेगा पडल्या आहेत. भारत व ब्राझील या देशांमधील पर्जन्य दाखवणारी चित्रे पाहिली की आपल्या सहज लक्षात येते की या दोन्ही देशांचा विस्तार मोठा असल्याने सर्वत्र सारखी परिस्थिती नाही. ब्राझीलच्या उत्तर भागातून विषुववृत्त गेल्यामुळे तेथे दररोज पाऊस पडतो, तर दक्षिण ब्राझीलमधून मकर वृत्त गेल्याने येथे विशिष्ट ऋतूत पाऊस पडतो. याशिवाय देशातील अजस्त्र कड्यांमुळे अवर्षण चतुष्कोण हा पर्जन्य छायेचा प्रदेश निर्माण झाला आहे. भारतामध्ये किनारी भागात भरपूर पाऊस पडतो, तर घाट ओलांडल्यानंतर पर्जन्य छायेचा प्रदेश निर्माण झाला आहे. उत्तरेकडील काही प्रदेशात तर हिमवर्षाव होतो. भारतात जून ते सप्टेंबर या कालावधीत मुबलक पाऊस पडतो. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते. भारत तांदूळ उत्पादनात जगात अग्रेसर आहे. तसेच भारतातील बहुसंख्य लोकांचे भात हे मुख्य अन्न आहे. महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा व खानदेशात तिबार पीक पद्धतीनं शेती केली जाते. एका वर्षात पहिले पीक निघाल्यावर त्याच शेतात दुसरे आणि शक्य असल्यास तेथे दुसऱ्यानंतर तिसरे पीक घेतले जाते. खोल, कसदार जमीन आणि हमखास पाऊस पडणाऱ्या विभागात किंवा सिंचन सुविधा असल्यास या पीक पद्धतीचा अवलंब केला जातो. पावसाचे पाणी हा पिण्याच्या पाण्याचा प्रमुख स्रोत असला तरीही इतर ऋतूंमध्ये शेतीसाठी, पिण्यासाठी विहिरीच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. ब्राझीलमध्ये जंगलतोड ही प्रमुख समस्या बनली आहे. येथील जंगलतोडीमुळे तामरीन माकडांचे भवितव्य धोक्यात आले आहे. यासाठी काळजीपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक आहे.